गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण 15, 16, 17, 18 ज्यामध्ये तुम्हाला 12वीला 16, 17, 18 या ग्रुपबद्दलची प्रॉपर्टीज पाहणार आहोत, ज्यामध्ये रिॲक्शन विथ हायड्रोजन हा पार्ट पाहायचा. ओके, त्या रिॲक्शन विथ हायड्रोजनमध्ये रिॲक्शन्स विथ हायड्रोजन्स, रिॲक्शन विथ हायड्रोजन, ज्यामध्ये रिॲक्शन विथ हायड्रोजनमध्ये आपल्याला कशासोबत रिॲक्शन पाहायची, 16 ग्रुप, 17वा आणि 18वा. ठीक आहे, रिॲक्शन विथ हायड्रोजन्स. त्यामध्ये पहिला भाग पाहू, रिॲक्शन्स विथ रिॲक्शन विथ हायड्रोजन्स फॉर 16 ग्रुप. रिॲक्शन विथ हायड्रोजन फॉर 16 ग्रुप. आता 16 ग्रुपसाठी आपल्याला रिॲक्शन पाहायची कशासोबत, हायड्रोजन सोबत. ठीक आहे, मग त्यामधला ऑल 16 ग्रुप एलिमेंट्स react with hydrogens. All 16 group react with hydrogens. These element form E2O. त्याला आपण म्हणू E2H. H2E स्ट्रक्चर, H2E स्ट्रक्चर्स. आता यामध्ये E काय आहे, E एलिमेंट आहे. मग 16 ग्रुपसाठी काय होणार, H2O, H2O, H2S, H2SE, H2TE आणि H2PO. म्हणजे हायड्रोजन कंबाईन होणार आणि फॉर्मेशन काय होणार मग, H2O, H2S, H2SE, H2TE, H2PO. कशासोबत, हायड्रोजनचं 16 ग्रुपच्या एलिमेंट सोबत. ठीक आहे. त्यानंतर ऑल दिस स्ट्रक्चर्स आर बेंट आहे ते. ठीक आहे, ते सर्व स्ट्रक्चर काय असतात, बेंट असतात. बेंट सेंट्रल ॲटम, दॅट इज तो कोणता आहे, ई म्हणजे आपण इथे तो ॲटम म्हणून कन्सिडर केला आहे, इज sp3 हायब्रिडाइज, sp3 हायब्रिडाइज. सेंट्रल ॲटम E इज sp3 हायब्रिडाइज. sp3 हायब्रिडाइज असतो तो कोणता, तो E. ठीक आहे. त्यानंतर थर्मल स्टेबिलिटी डिक्रीज ॲज, कशी डिक्रीज होते मग, H2O, H2S, H2SE, H2TE. ओके, याप्रमाणे आपल्याला यायचं H2TE. आणि सर्वात शेवटी कोणता आहे, H2PO. H2PO हा H2S, H2SE,
H2TE आणि H2PO. हे थर्मोस्टॅबिलिटी याप्रमाणे राहणार. म्हणजे H2O सर्वात स्टेबल राहील, त्यानंतर H2S कमी, त्यापेक्षा कमी H2SE, H2TE आणि त्यापेक्षा कमी H2PO. त्यानंतर ॲसिडिक कॅरेक्टर्स increases as ॲसिडिक कॅरेक्टर increases as ॲसिडिक कॅरेक्टर मात्र असं इन्क्रीज राहणार. H2O, H2S, H2SE, H2TE आणि H2PO. म्हणजे याप्रमाणे ॲसिडिक कॅरेक्टर इन्क्रीज राहील आणि याप्रमाणे ॲसिडिक कॅरेक्टर हा टॉप टू बॉटम काय राहणार हायड्राईडच्या इन्क्रीज राहणार. थर्मोस्टॅबिलिटी मात्र याप्रमाणे डिक्रीज राहते. H2O, H2S हा म्हणजे थर्मोस्टॅबिलिटी H2O ची जास्त आहे. मग थर्मोस्टॅबिलिटी का जास्त आहे की ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, हायड्रोजन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, त्यामुळे बॉन्डिंग त्यामध्ये स्ट्रॉंग राहणार, त्यामुळे तो थर्मली स्टेबल राहतो. ठीक आहे. त्यापेक्षा कमी H2S, त्यानंतर H2SE, त्यानंतर H2TE, त्यानंतर H2PO. आता आपण पाहिलं ॲसिडिक कॅरेक्टर इन्क्रीज होतो टॉप टू बॉटम. इन्क्रीज होतो म्हणजेच काय, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज होते. इलेक्ट्रोनेगेटिव्ह डिक्रीज झाला म्हणजे हायड्रोजन फ्री होतो. हायड्रोजन फ्री होतो म्हणजेच काय, हायड्रोजन लूज होतो आणि हायड्रोजन इझिली देऊ शकतो, म्हणजेच ॲसिडिक कॅरेक्टर हा इन्क्रीज होतो टॉप टू बॉटम. ओके, टॉप टू बॉटम ॲसिडिक कॅरेक्टर इन्क्रीज होतो. याप्रमाणे हे जे हायड्रोजन रिॲक्टिव्हिटी आहे 16 ग्रुप्सचे सोबत ती याप्रमाणे. आता आपल्याला 17 ग्रुपसाठी पाहायची. आपल्याला आता काय करायचं आहे, 17 ग्रुपसाठी पाहायची माहिती. त्यामध्ये 17 ग्रुप जो आहे तर 17 ग्रुपसाठी आपल्याला याप्रमाणे माहिती पाहायची की ॲसिडिक जो आहे कॅरेक्टर, थर्मोस्टॅबिलिटी, त्यानंतर त्याची रिॲक्टिव्हिटी, ते सेम पॉईंट त्याच प्रकारचे आपल्याला हायड्रोजन फॉर 17 ग्रुप. ग्रुपसाठी यामध्ये पहा 17 ग्रुपसाठी काय कशा प्रकारे माहिती पाहायची. यामध्ये ऑल 16 ग्रुप, यामध्ये 17 ग्रुप ऑल 17 ग्रुप एलिमेंट्स, all 17 group elements react with hydrogens. All 17 group element react with hydrogen. त्यानंतर react with hydrogens. त्यानंतर elements form compounds with hydrogen represented as काय रिप्रेझेंट करतात मग H2E रिप्रेझेंट आहे HX काय रिप्रेझेंट करणार HX. मग आता HX म्हणजे काय, तो फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन याप्रमाणे. दिस कंपाऊंड्स आर कसे आहेत मग ते HF, HCl, HBr आणि HI, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन याप्रमाणे. त्यानंतर असा पॉईंट होणार थर्मल स्टेबिलिटी decreases
ॲज. मग कशी डिक्रीज राहणार पहा, HF, HCl, HBr आणि HI. म्हणजे पहा आता थर्मोस्टॅबिलिटी काय होते, डिक्रीज होते. डिक्रीज होते म्हणजे काय, हा HF स्ट्रॉंग असतो, थर्मली स्टेबल असतो. HCl त्यापेक्षा कमी असतो, कारण ॲरोचं इंडिकेशन काय सांगतो, हा ॲरो याचा बारीक स्मॉल साईज HCl कडे आहे. हे जे स्मॉल साईज HCl कडे आहे, लार्ज साईज HF कडे आहे, याचा अर्थ हा स्टेबल आहे. कशापेक्षा, HCl पेक्षा. HCl स्टेबल आहे कशापेक्षा, HBr पेक्षा. HBr स्टेबल आहे कशापेक्षा, HI पेक्षा. याप्रमाणे. ओके. मग स्टेबिलिटी ऑर्डर याप्रमाणे डिक्रीज होते. मग हे का होते, तर फ्लोरीन आणि हायड्रोजन, फ्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे जास्त, म्हणून यांची बॉन्डिंग स्ट्रॉंग राहते. स्ट्रॉंग राहते म्हणजे तो इथं हायड्रोजन बॉन्डिंग होणार, त्यामुळे हा स्ट्रॉंग राहतो. म्हणजेच काय, थर्मली स्टेबल असतो आणि त्यापेक्षा हे कमी कमी स्टेबल होत राहणार खाली. त्यानंतर आता हा थर्मली स्टेबल झाल्यानंतर ॲसिडिक कॅरेक्टर्स increases as ॲसिडिक कॅरेक्टर कसे इन्क्रीज होतात पहा, HF, HCl, HBr आणि HI. ओके. म्हणजे ॲसिडिक कॅरेक्टर काय होतात, इन्क्रीज होतात. HF, HCl, HBr, HI. म्हणजे इथे हा हायड्रोजन इझिली रिमूव्ह होऊ शकतो, कारण याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते, याला कारणीभूत आहे. ओके. त्यानंतर याची जनरल रिॲक्शन कशी आहे पहा, इथे H2 प्लस X2 गिव्स ट्वाईस HX. म्हणजे हायड्रोजन हलाइड अशा प्रकारचे फॉर्म होतात. H2 प्लस X2 गिव्स ट्वाईस HX. आणि जो X असतो तो फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन या प्रकारे याला रिप्रेझेंट करतात. ओके. आता आपल्याला यानंतरचा नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे. तो नेक्स्ट पॉईंट जो आहे, यामध्ये आपण काय पाहिलं, एलिमेंट रिॲक्ट विथ हायड्रोजन्स, एलिमेंट फॉर्म कंपाऊंड्स विथ हायड्रोजन रिप्रेझेंट ॲट HX. these compounds are HF, HCl, HBr, HI. थर्मोस्टॅबिलिटी डिक्रीज ॲज याप्रमाणे आणि ॲसिडिक कॅरेक्टर इन्क्रीज याप्रमाणे. जनरल रिॲक्शन आहेत याप्रमाणे. आणि X काय आहे, तर तो X हा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन याचं रिप्रेझेंटेशन आहे. ओके. नाव नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं पहा, यामध्ये आपल्याला आता नेक्स्ट जो पॉईंट आहे 18 ग्रुप सोबत रिॲक्शन पाहायची. ठीक आहे. रिॲक्शन विथ हायड्रोजन आहे, तर यामध्ये समोरचा रिॲक्शन विथ हायड्रोजन फॉर 18 ग्रुप. आता 18 ग्रुपसाठी काय आहेत, तर 18 ग्रुपसाठी आहे की 18 ग्रुप जे आहेत इनर्ट आहेत. इनर्ट आहे म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कम्प्लीट आहे, त्यामुळं 18 ग्रुप एलिमेंट हे हायड्रोजन सोबत रिॲक्शन देत नाहीत. ओके. त्यामध्ये काय आहे, 18th ग्रुप एलिमेंट having complete electronic configurations. So 18 group elements does not react with हायड्रोजन. म्हणजे 18 ग्रुप एलिमेंट काय करतात, डज नॉट रिॲक्ट विथ हायड्रोजन. म्हणजे रिॲक्ट होतात का हायड्रोजन सोबत, नाही. का होत नाही तर आपण अगोदरच सांगितलं, 18 ग्रुप एलिमेंट्स हॅव्हिंग कंप्लीट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा फुल फील्ड कॉन्फिगरेशन्स त्याप्रमाणे.
त्यामुळे 18 ग्रुप एलिमेंट हे हायड्रोजनसोबत रिॲक्ट करत नाहीत. ओके, थँक्यू.